हे जे मागे येल्लो कलरमध्ये दिसतंय ना, हे 5 मजली आहे. याला जलमहल म्हणतात आणि या जलमहलचे खालचे 4 मजले हे पाण्यात पूर्णपणे बुडालेले आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हे जेव्हा बांधलं तेव्हा अजिबात पाणी नव्हतं. हे जमिनीवर बांधलं होतं आणि त्यानंतर पावसाचं पाणी इथे भरलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्याचे 4 मजले पाण्यात बुडालेले आहेत. आणि त्यामुळे हा महल पाण्यावर तरंगताना दिसतो. मानसागर लेकच्या अगदी मधोमध 18व्या शतकात महाराजा मदो सिंग यांनी हा महल बांधला. हा महल बांधण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे राजघराण्यातल्या लोकांसाठी आणि शिकारीसाठी, खास करून बदकांसाठी हा महल वापरला जात होता. ह्या महलच्या छतवर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि तिथे बागही आहे. पर्यटकांना तिथे जाण्यासाठी परवानगी नाही आहे, म्हणून सर्वजण हे रस्त्यावरूनच हा महल बघत असतात. रात्रीच्या लाईटमध्ये या जलमहलचं प्रतिबिंब हे पाण्यात पडतं आणि तो खूप आकर्षक दिसतो. ते बघण्यासाठी पर्यटकांची इथे रात्रीही खूप गर्दी असते. आत्ता जरी इथे कबूतर दिसत असले तरी इथल्या स्थायिक लोकांचं म्हणणं आहे की इथे खूप लांबून स्थलांतर करून इथे पक्षी येतात आणि वेगवेगळे नवीन पक्षी बघायला मिळतात.